नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपल्या या चॅनलतर्फे मी विविध स्पर्धांची माहिती तसेच लिखाणाबद्दलच्या काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा तुम्हाला देत असते। तर स्पर्धा कुठे कुठे असतात किंवा कोणत्या स्पर्धा आता सध्या चालू आहेत, कुठे आहेत, कशा संदर्भात आहेत, कोणतं साहित्य मागवलेलं आहे, या सगळ्या स्पर्धांची माहिती मी तुम्हाला देत असते। तर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच पहिलं सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला इथून पुढे जे काही माहिती मी सांगेन, ज्या स्पर्धांची माहिती असेल, कुठे स्पर्धा आहेत काय, तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल। त्यामुळे सबस्क्राईब या बटनावरती तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्हाला ऑन करा ते बेल रिंगिंग नोटिफिकेशनचं। त्यामुळं तुम्हाला सगळी माहिती लगेचच मिळत जाईल। कसं कारण काय स्पर्धांसाठी जर काही ते मुदत असते, तारीख असते की त्या कालावधीमध्येच तुम्हाला साहित्य पाठवायचं असतं। त्यामुळे तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्या तुम्हाला ते नोटिफिकेशन येणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा। तर ज्यांना बाल साहित्यामध्ये रुची आहे, ज्यांना लहान मुलांसाठी लिहायला आवडतं, त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। तसं तर सगळेच लिहू शकतात की लहान मुलं, पण खास आवर्जून हे लहान मुलांसाठी साहित्य मागवलेलं आहे ते शिक्षण विवेक साहित्य मंच यांच्याकडून बाल साहित्यासाठी लेखकांना आवाहन केलेलं आहे। तर शिक्षण विवेक नावाचा त्यांचा अंक आहे, ते मासिक आहे, त्याच्यासाठी त्यांना बाल साहित्य हवं आहे। तर याच्यामध्ये बालकथा, मुलांसाठी ललित लेख, बालकविता, कोडी आणि उपक्रम अशा स्वरूपाचं साहित्य तुम्ही त्यांना पाठवू शकता। आणि त्यांनी लहान मुलांचं ते वयोगट सांगितलेत काही, त्या वयोगटानुसार तुम्हाला लिहायचं आहे आणि तसं पाठवून द्यायचं आहे। तर वयोगट आहे, पहिला आहे तो 3 ते 6, दुसरा आहे 7 ते 11, तिसरा आहे 13 ते 16। पहिला 3 ते 6, दुसरा 7 ते 12 आणि तिसरा आहे तो 13 ते 16। तर या वयोगटासाठी समजा आता तुम्हाला लहान मुलांसाठी लिहायला आवडतं, जसं की बालकविता झाली, पंचतंत्राच्या कथा, बोधकथा, तर तुम्ही 3 ते 6 वयोगटाच्या मुलांसाठी लिहू शकता, ज्याच्यामध्ये पंचतंत्राच्या कथा येतात आणि जादूच्या कथा येतात, अद्भुत सायन्स फिक्शन कथा येतात, ते लिहू शकता किंवा बालकविता लिहू शकता 3 ते 6 वर्षाच्या वयोगटापर्यंत मुलांसाठी। आणि 7 ते 12मध्ये ही जे किशोरवयीन मुलं समजा, तर यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या वयाला अनुसरून कथा, कविता किंवा ललित लेखसुद्धा लिहू शकता 7 ते 12 वर्षापर्यंत। आणि पुढचं 13 ते 16 हा तिसरा गट आहे, हा तरुण मुलांसाठी झाला समजा, तर त्यांना त्यांच्या आवडीचे विषय, कविता, लेखक, ललितच लेख असं तुम्ही लिहू शकता। त्यामुळे तुम्ही कुठल्या कॅटेगरीसाठी लिहिणार आहे, म्हणजे कुठल्या वयोगटासाठी तुम्ही लिहिणार आहात ते अगोदर लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही लेखन करा आणि त्यांना पाठवून द्या। शिक्षण विवेक अंकामध्ये तुमचं लिखाणही घेतलं जाईल। तर यासाठी लेखनाची भाषा ही मराठीच असावी, म्हणजे मराठी भाषेतच त्यांना लिहून हवं आहे। लेखन हे स्वलिखित असावे, म्हणजे या अगोदर न लिहिलेलं आणि कुठेही अप्रकाशित, म्हणजे प्रकाशित झालेलं नसेल कुठल्या ॲपवर किंवा पेजवर किंवा इतर ठिकाणी तुम्ही स्पर्धेसाठी दिलेलं साहित्य इथे चालणार नाही आहे। त्यामुळे स्वतंत्र कथा, कविता जे तुम्हाला लिहायचं आहे ते तुम्ही स्वतंत्रपणे लिहा। तर आता जे मी वयोगट सांगितले त्या वयोगटाला साजेसे लेखन असावे, म्हणजे तुम्ही जो वयोगट निवडला आहे त्याला अनुसरूनच तुम्ही लिखाण करायचं आहे। आता कथा आणि लेखांसाठी त्यांनी शब्दमर्यादा सांगितली ती म्हणजे 500 शब्द। मला जर मुलांसाठी कथा किंवा लेख लिहायचा असेल, ललित लेख, तर त्यासाठी कमीत कमी 500 शब्दांची आवश्यकता आहे। बाकी कवितेसाठी काही त्यांनी शब्दसंख्या सांगितलेली नाही, तरी साधारण 15 ते 20, 25 वाक्य होतील एवढी कविता तुम्ही लिहू शकता। त्या लेखनात मुलांचे भावविश्व, मुलांच्या भावना असाव्यात असं त्यांनी नमूद केलेलं आहे इथं, की मुलांचं भावविश्व आणि मुलांच्या भावना त्या तुमच्या साहित्यामध्ये असाव्यात। त्या अनुषंगाने तुम्ही साहित्य लिहा। मुलांच्या वयोगटाला अनुसरून असलेले लेखनच ग्राह्य धरले जातील, म्हणजेच मुलांच्या वयोगटाला अनुसरून जर तुम्ही लिहिला असेल तरच त्या लेखनाला प्राधान्य दिलं जाईल, ते लेखन अगोदर पाहिलं जाईल असं त्यांचं मत आहे। तर साहित्य पाठवताना तुम्ही तुमचं संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक आणि साहित्य कोणत्या प्रकारातील आहे, कोणत्या वयोगटासाठी आहे याचा उल्लेख करणे गरजेचं आहे। तर समजा आता तुम्ही अद्भुत किंवा सायन्स फिक्शन, जादूच्या कथा लिहिताय तर तिथं वयोगट नमूद करा, 3 ते 6 असेल किंवा 7 ते 12 असेल, मग त्यांचा साहित्य प्रकार कुठला आहे ते लिहा आणि त्यासोबत
तुमचं पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक हे सगळं तुम्ही लिहा आणि त्यांनी दिलेल्या शिक्षण विवेक या मेल आय डीवरती त्यांना हे पाठवून द्यायचं आहे. तो मेल आय डी आणि त्यांनी माहितीसाठी संपर्क नंबर दिलेला आहे. तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर तो संपर्क क्रमांक दिलेला आहे, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथं तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला काही शंका अडचण आली तर त्यांना कॉल करू शकता, नाहीतर त्यांनी दिलेल्या मेलवरती तुम्ही साहित्य पाठवून देऊ शकता. तर हे साहित्य 15 मेपर्यंत पाठवायचं आहे. म्हणजे बराच कालावधी आहे. तुम्ही अगदी छान अभ्यास करून थोडंसं वाचून तुम्ही लिहू शकता. आणि उल्लेखनीय लेखन असेल ते शिक्षण विभागाच्या अंकात तसेच त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी याच्यासाठी पुरस्कार आहे का, बक्षिसं काही आहेत का, असं काही इथं नमूद केलेलं नाही आहे. पण उल्लेखनीय लेखन असेल किंवा त्यांनी जर समजा नंबर जर काढले तरी ते तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करतील. त्यासाठी तुम्ही तुमचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर तिथे नमूद करा तुमचं साहित्य पाठवताना. तर हे खूप छान अशी उपक्रम आहे हा, की लहान मुलांसाठी आहे अगदी बालसाहित्य. तर ज्यांना आवड आहे बालसाहित्य लिहायची तर त्यांनी नक्कीच या ठिकाणी तुमचं लिखाण पाठवून द्या. तर अशीच मी माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येत असते. तर तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच मला सांगा. कोणताही विषय असेल ज्यात तुम्हाला शंका आहे किंवा अडचणी आहेत किंवा काही समजत नाही आहे एखादा विषय, तर त्या विषयाबद्दल तुम्हाला कमेंट करा. मी त्या विषयाचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत चॅनल आपलं पाहत राहा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.